भावानो, एक अशी कल्पना करा की तुम्ही एका गावामध्ये राहताय. तुमचं महत्त्वाचं उपजीविकेचं साधन ते म्हणजे शेती. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आहे एक गाय, ज्याच्यावर घरातली सर्वजण जीवापाड प्रेम करतात. पण आता ती गाय दूध देत नाही. त्यामुळं घरातली काही लोक तिला विकून यायचा प्रयत्न करतात. जसं काही ती गाय बाजारात जाते, ती गाय दूध देत नसल्यामुळे तिला कोणी गिराईक म्हणजे घेतच नाही. त्याच पद्धतीनं घरातल्या एका माणसाची इच्छा असते की ही गाय न विकता ती ब्राह्मणाला द्यावी. आता ती गाय ब्राह्मणाला दिली जाते. ब्राह्मणाला दिल्यानंतर तो ब्राह्मण सुद्धा ती गाय दूध देत नाही, म्हणून ती पुन्हा घरात आणून ठेवली जाते. त्याच पद्धतीनं घरातला एक तरुण मुलगा जो कॉलेजला जातोय, तो त्या गाईला विकून एक स्प्लेंडर गाडी घ्यायची याचा विचार करत असतो. तसं त्या गायीच्या अनुषंगानं जर विचार करायला गेलं तर तशी खूप परिस्थिती बेताची. कारण तिचं नेमकं पुढं होणार काय? कारण ज्या घरातली लोक तिच्यावर प्रेम करत असतात, आता तीच तिला काही पुढं प्रेम द्यायचं का नाही, ठेवायचं का नाही याचा विचार करत असतात. ही कथा आहे भरत आंधळे यांचं पुस्तक जे आहे गावकोसातील जित्राब या कथेतली. आता याच्यावर आपला एक मराठी पिक्चर आला ज्याचं नाव आहे जित्राब. उत्कृष्ट तुमच्या संवेदनशीलताला हात घालणारा पिक्चर आहे. एकदा नक्की बघा. याचं नाव आहे जित्राब. खरोखर डोळ्यात अश्रू आणणारा.